तर मॅचला होईल सुरुवात. जीवदानी बामणडोंगरी, सलमानजी नझे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जो फील्ड इथून सेट करतोय. कॅप्टन तेजस म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली बामणडोंगरी टीमची फिल्डिंग इथून सेटअप करत असताना आणि त्यांच्या विरोधात संदेशदादा हजारे आणि आकाशजी जाधव पुरस्कृत सुशांत रायडर्स कारिवली हा संघ. कारिवली टीम इथून बॅटिंगसाठी रेडी आहे. पहिल्या सलामीचे 2 धुरंधर प्रतीक नाईक आणि मोहित घरत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉलर जीवदानी बामणडोंगरी टीमचा आदित्य पाटील, मॅन इन फॉर्म आदित्य पाटील फुल फॉर्म मध्ये. लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आदित्य पाटील. सामना चांगला रंगेल कारिवली आणि बामणडोंगरी मध्ये. प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आणि आता मॅचला होतीये सुरुवात. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट द गेम. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल आदित्य पाटील लेफ्ट हँड फास्ट बॉलर. समोर आहे ओपनिंग बॅटर प्रतीक नाईक. पहिला बॉल प्रतीक पाटीलचा पहिलाच डॉट बॉल इथून सुरू केला तो मात्र आदित्य पाटीलने. माफी असावी. प्रतीक नाईक सध्या बॅटिंगसाठी आहेत आणि इथून मॅच जबरदस्त होईल कारण हे 2 दिग्गज खेळाडू आहेत. कारिवली हा संघ पाहिला तर आपण भिवंडी परिसरातील हा संघ आहे ज्या संघाने यावर्षी 3 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल पनवेल तालुक्यातील जीवदानी बामणडोंगरी. बिग बॅटल सुरू झालेली आहे. पहिला बॉल आदित्य पाटीलचा डॉट बॉलने इथून सुरुवात. शॉट मिड ऑनच्या डोक्यावरून क्लिअर केला. पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती डॉट आला पण त्यानंतर प्रतीक नाईकचा हा चौकार. थँक्यू डिझा थँक्यू. प्रतीक नाईकने बॅटिंग सुरू केली आहे. बाउंड्रीजला इथून सुरुवात झालेली आहे. टप्पा पडल्यानंतर आदित्य पाटीलचा षटक चेंडूने देखील टर्न मिळवला. खूप चांगली बॉलिंग आहे आदित्य पाटीलची आणि जीवदानी बामणडोंगरी. खरं तर गतवर्षी मनसे रायगड ट्रॉफी उंचावली होती या टीमने आणि यावर्षी सलमानजी नझे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ओव्हर सुरू झाली. 3 बॉल 4 धावांनी स्कोर. सध्या सुशांत रायडर्स कारिवली टीमचा 3 लगातार षटकार आले तर पोलीस पाटील संतोषजी जाधव यांच्याकडून 1000 रुपये. शॉट हवे तर इथून खेळाडू वेट अँड वॉच केलं. सेफ हँड खेळले. 1 रन इथून मिळेल. टीमची टोटल 4 बॉल 5. सुशांत रायडर कारिवली टीम बन्नाट फॉर्म मध्ये. 3 स्पर्धामध्ये हा संघ क्वार्टर फायनल खेळलेला आहे. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 6 टुर्नामेंट लगातार या टीमने दमदार परफॉर्मन्स दिलेला आहे. सातत्य भरपूर आहे सुशांत रायडर कारिवली टीमचं आणि आता या स्पर्धेमध्ये देखील कदाचित 7व्या स्पर्धेमध्ये लगातार क्वार्टर फायनल सेमीफायनल किंवा फायनल खेळण्याचा नक्की इरादा आहे. दृढ निश्चय करून आलाय आणि जिद्द ठेवावी लागेल. मेहनत तर त्यांना करावीच लागणार आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील 4 बॉल 5 धावा खर्च करून लेफ्ट आर्म फास्ट बॉलर टीम बामणडोंगरीचा. 5वा बॉल ऑन साइडला. धमाका फलंदाजाचा मारला षटकार मोहित घरत नाही. पाच बॉल आणि 11 धावा. आकाशजी शिंगे यांचं देखील आगमन. सुशांत रायडर बोपेले टीमच्या संघमालक आकाशजी शिंगे देखील आहेत. सुशांत रायडर्स टीम इथे 5 बॉल 11 धावा ऑन बोर्ड आहेत. शेवटचा बॉल चांगला टप्पा ठेवला तो मात्र आदित्य पाटीलने. आणि पंच या ठिकाणी तुम्ही बघू शकाल राज भोईर सर त्यांच्या समवेत आमचे हे 2 ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. बॅटिंग करणाऱ्या सुशांत रायडर कारिवली टीमचा स्कोर कार्ड आहे 10-11. बिनबाद 11 धावा.
कालची रात्र खरं तर सर्व प्रेक्षकांना आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारा फलंदाज होता वहाल बी टीमचा प्रयास. त्या प्रयास कोळीने काल किती छान बॅटिंग केली. 2 लगातार मॅच मध्ये 42-32 असा स्कोर केला आणि कालच्या रात्रीमधून खरं तर स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी हा संघ या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये पोहोचला. जय भवानी R1 सिद्धिविनायक नेरलपाडा अभिद 11 दामत असे 4 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आणि आजची रात्र सर्व तमाम क्रीडा रसिकांसाठी एक जणू काही पर्वणी आहे आणि ती पर्वणी आता बामणडोंगरे आणि कारिवली टीमच्या माध्यमातून मॅच नंबर 2 मध्ये स्ट्राइक इथून रोटेट होईल. षटकाला इथून शुभारंभ करेल जीवदानी बामणडोंगरी टीमचा ओमकार नाईक. एकापेक्षा एक सर्रास गोलंदाज या टीमकडे आणि सर्व वेगवान बॉलर आहेत. ओमकार नाईक आले समोर आता स्ट्रायकर एंडला उभा आहे तर मात्र फलंदाज प्रतीक नाईक. ओमकार नाईक प्रतीक नाईक दोनही नाईक बंधू एकमेकांच्या अगेन्स्ट. टीम बामणडोंगरीला रिक्वेस्ट आहे की जास्त वेळ तेजस सर आपण घेऊ नका कारण 25 मिनिट्समध्ये फर्स्ट इनिंग आपली कंप्लीट झाली पाहिजे. आज तुमच्याकडे खरं तर आपण ज्या पद्धतीने खरं तर खेळत आहात कित्येक वर्ष हे संघ मात्र क्रिकेटवरती अधिराज्य गाजवत आहेत आणि आता स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. पहिला बॉल ओमकार नाईकचा चेंडू प्रतीक नाईकच्या अगेन्स्ट पहिला डॉट बॉल. मॅच चांगली रंगेल. या टीम मध्ये खरं तर हायेस्ट टोटल जरी झाली तरी धावसंख्येचा पाठलाग तेवढ्याच ताकदीने होतो आणि जरी लोवेस्ट टोटल आली तरी देखील त्याचा बचाव करण्यासाठी सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक होतो कारण कसलेले संघ आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कित्येक स्पर्धा अनुभवलेल्या आहेत. कित्येक जय पराजय त्यांनी बघितलेले आहेत आणि कित्येकदा विपक्षी टीमला त्यांनी पराभवाची धूळ चारलेली आहे. कित्येकदा विजयाचा जल्लोष केलेला आहे. त्यामुळे जिंकणं हारणं यापेक्षा आपला खेळ कसा दमदार होईल आपला परफॉर्मन्स कसा होईल याकडे सातत्याने फोकस करणारे हे संघ मैदानाच्या आतमध्ये आज स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार. ओमकार नाईक इन ऍक्शन. ओव्हर द विकेटने ओमकारचा चेंडू प्रतीक नाईकचा फटका फसलाय आणि इथून मात्र जीवनदान कॅच ड्रॉप. अंदाज बांधता आला नाही चेंडूचा. उंच हवेत होता चेंडू. असं वाटतं की सहज सोपी कॅच इथून पकडली जाईल कारण चेंडू टाकल्यानंतर प्रतीक नाईकचा फटका फसला होता पण त्यानंतर जीवनदान मिळालं. बॅटर सेफ आहे. रन एक ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचतीये ती मात्र धावसंख्येमध्ये धावा 12 धावा बॅटिंग करतोय तो मात्र आता मोहित घरत स्ट्राईक वरती. एक सिक्सर त्याने ठोकलाय त्या मोहित घरतकडे आता स्ट्राईक आले आणि समोर वेगवान बॉलर आहे ओमकार नाईक. शॉट समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये साइड स्क्रीनच्या वरून चालला चेंडू सीमा पार. थँक्यू डीजे थँक्यू. 16 धावा या चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतो मोहित घरत. समोर ओमकार नाईक ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलंय. हुक शॉट षटकार. थँक्यू डीजे. खरं तर आमचे डीजे मास्टर संदीपजी गायकवाड यांचे सुपुत्र दक्ष गायकवाड सध्या डीजेच्या तालावरती आपल्या प्रेक्षकांना इथून मात्र डान्स करायला भाग पडत आहेत. म्हणजे वडीलही ऑलराऊंडर आहेत आणि मुलगा सुद्धा ऑलराऊंडर आहे. गोलंदाज तयार ओमकार नाईक. मागील 4 बॉल 11 धावा त्याने दिल्यात. 22 धावा सुशांत रायडर कारिवली टीमच्या आहेत आणि हल्ला बॉल येतो मोहित घरतचा. चांगला बॉल बघायचा या ठिकाणी. टप्पा त्यानंतर
डॉट बॉल आला तरी देखील पुन्हा एकदा त्याच कॉन्फिडन्सने फलंदाज मोहित घरत पुढील चेंडूची वाट नक्की पाहणार. ते खरं पाहिलं ना तर टेक्निकल बॅटर आहे, टेक्निकल बॉलर आहेत. जरी रन्स आल्या तरी देखील ते शांत मन स्थिर ठेवून बॉलिंग करतात आणि तशीच बॅटिंग देखील करतात. 5 चेंडू समाप्त. अंतिम बॉल, लास्ट बॉल. शॉट भारी आहे, मनगडाच्या जोराने चेंडू खेचलाय, डीप पॉइंट कडे चाललाय चेंडू, बाउंड्री पलीकडे हा चौकार. मोहित घरतचं आक्रमण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुशांत रायडर कारिवलीचा स्कोर 26. थँक्यू डीजे. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी आता कॅश प्राइज इथून अनाऊन्स होत आहे. सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली टीम साठी संदेश दादा हजारे, आकाशजी जाधव, चंदूदादा सोनावले आणि अनिलजी गायकवाड यांच्या वतीने षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज. मोठं कॅश प्राइज लागलं आणि या कॅश प्राइजला पहिलाच बॉल पडल्यानंतर चेंडूने टर्न मिळवला आणि आयवा कॅश साठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन आणि त्याचबरोबर सुभाषजी काळन साहेब यांच्या वतीने आयवा झेल साठी प्रत्येक आयवा कॅच 100 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. आदित्य पाटील पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आलाय. समोर बॅटर आहे तो प्रतीक. खाली राहिलाय चेंडू, यावेळेस विकेट किपरने लेफ्ट केलाय, बॉल लेफ्ट केलाय. 22ची धाव ऍड होईल. टीम सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली टीम पहिल्या ओपनिंग जोडीने आतापर्यंतची धावसंख्या केली आहे 27. आदित्य पाटील, ओमकार नाईक. टीम जीवदानी बामणडोंगरीचा बॉलिंग अटॅक पाहिला तर आतापर्यंत त्याने एकही वाईड किंवा एकही नो बॉल टाकलेला नाहीये. हे परफेक्शन आहे बॉलिंगचं, बॉलिंग करणाऱ्या जीवदानी बामणडोंगरी टीमचं. समोर मात्र फलंदाज मोहित घरत आलेत आता स्ट्राईक वरती. 6 बॉल 20 धावा केल्यात मोहित घरतने, जो सध्या स्ट्राईक वरती, आणि 4ही बाउंड्री त्याने खेचल्यात. त्यात 2 षटकार 2 चौकार. म्हणजे सिंगल डबलला प्राधान्य दिलं नाहीये खरं तर मोहित घरतने. मी मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर समोर जीवदानी बामणडोंगरीच्या बॉलर्स वरती बाउंड्रीचाच खेळ करेल अशी सध्या रणनीती आणि सध्या विस्फोटक बॅटिंग आहे ती मोहित घरतची. गोलंदाज तयार. आदित्य पाटील. बॅटची कडा, विकेट किपरची मूवमेंट, चेंडू चालला सीमा पार, फसवलं गेलं विकेट किपरला आणि मिळतोय तो चौकार सुशांत रायडर्स टीम स्वर्गीय आर्यन 11 कारिवली टीमला. तर बघा, विश्वावैलाचे मालक संकेतजी सोनवणे यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. मैदानाचे 10 टावर आहेत आणि तिथे आपण पाहतोय सूरज गोडविंदे, त्याच्यासोबत सुभाजी सोनवणे, अनिलजी कालन या स्पर्धेचे संयोजक आयोजक यांच्या कटआउटला जर षटकार पद्धतीने चेंडू लागला तर भीष्माबैलाचे मालक संकेतजी सोनवणे सर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यानंतर होणारी मॅच आई एकविरा बोरशेती आणि टीम हाल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर आपली उपस्थिती इथे नोंदवावी. गोलंदाज आदित्य पाटील वरती सध्या रन्स इथून येतात. 4 बॉल मध्ये रन्स आले ते 6. शॉट भारी आहे, उडवलाय चेंडू सीमा पार, ठोकलाय तो बिग हिट षटकार. स्वर्गीय नारायण दादा कालन मूर्तीच्या चक्र
थँक्यू 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 डीजे. या सिक्सरसाठी संतोषजी जाधव पोलीस पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आला प्रतीक नाईकसाठी. दीक्षा आरवी आरसीसी पेट टीमचे संघ मालक संकेतजी खडे आणि अविनाशजी जाधव यांचं आगमन. आणखीन एक दमदार शॉट, आणखीन एक कलात्मकता दाखवली आणि चेंडू सीमा पार तुफानी आलाय. टीम सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली टीमचा चौफेर फटकेबाजी जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात 3 ओव्हर इथून समाप्त झाला. धावा झाला 3 ओव्हर मध्ये 42 विदाउट लॉस. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय, धन्यवाद दिदी मास्टर, थँक्यू दिदी मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय रातो के कातिल आरसीसी पेट या ठिकाणी खेळणाऱ्या संघाचे पुरस्कर्ते अविनाशजी जाधव आणि संकेतजी खडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दादांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर कारिवली संघाला बऱ्याच स्पर्धामध्ये पुरस्कृत करणारे कारिवली टीमचे खरं तर पॅकर मिनेश 11 कारिवली टीमचे पॅकर दिनेश शेठ पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतं. सदस्य देखील आहेत कारिवली ग्रामपंचायतीचे. सो दिनेश शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 3 ओव्हर 14च्या रन रेटने 42 धावा आहेत. त्याचबरोबर साजनजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. साहेब आपणही व्यासपीठावरती यावं आणि मी त्या प्रेक्षकांना विनंती करेल की बघा त्या ठिकाणी शेकोटी पेटवण्यात आलेले आपण कृपया ती विझवावी, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. 3 ओव्हर आणि 42 धावा. जीत खोत आलाय. जीवदानी बामण डोंगरीकडून गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ आणि गोलंदाजीचा अस्त्र जीत खोत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलेत. ऑन साइडला खेळाडू तैनात आहे. 2 खेळाडू होते. मिड विकेट वरून काउ फेस वरून देखील एक आला होता. एकच धाव. अतिशय शांततेने पण परफेक्ट कार्यक्रम विपक्षी टीमचा कसा करता येईल याच्या रणनीती आखत असताना हे दोनही संघ जीवदानी बामण डोंगरे आणि सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली हा संघ. टीमची टोटल एकही विकेट आउट झालेली नाही. धावा संख्या 43. काय बॅटिंग सुरू आहे. पार्टनरशिप करावी तर प्रतीक नाईक आणि मोहित घरत सारखी. शॉट इथून आलाय. कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू तैनात आहे. इथून फक्त सिंगल मिळेल. शांत खरं तर प्रत्येक बॉलवरती चेंडूवरती नजर ठेवून खरं तर प्रत्येक बॉलच्या मेरिट नुसार बॅटिंग होते आणि 2 बॉल 2 सिंगल आल्यात ओव्हर नंबर 4 मध्ये. जीत खोत आहेत. 2 बॉल 2 सिंगल. टोटल स्कोर आहे 44. सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली संदेशजी हजारे आकाशजी जाधव यांचा हा संघ. क्लीन बोल्ड दांडी गुल त्रिफलाची क्लीन बोल्ड केलंय. फलंदाज आउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललेत. जतीन पाटील. चला वेल आपण घेऊ नका. फास्ट आपण केला. फिल्डिंग लगेच स्प्रेड करून घ्या. यानंतर होणाऱ्या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. आई एकविरा बोरशेती आणि टीम हाल दोन्ही टीमचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. बोरशेती आणि त्याचबरोबर टीम हाल एकापेक्षा एक टीम मध्ये आज मॅचेस होतात. तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला एन्जॉय करत असताना कडाक्याची थंडी जरी असेल तरी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण बाकरीचा बाळा मैदान स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीकरांची ही स्पर्धा सुभाषजी काळन आणि अनिल शेठ काळन यांच्या स्पर्धेची खरं तर ही अंतिम रात्र आणि अंतिम रात्रमध्ये मात्र सर्व टॉप टीमला पाहण्यासाठी केलेली प्रेक्षकांची ही अफाट आणि तुडुंब अशी गर्दी. चांगला बॉल टाकलाय जीत खोतने. टप्पा राखलाय. खरं तर हाईट देत आहे. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन करण्याचा ते प्रयत्न करतात. कधीही फलंदाजाला एकाच प्रकारचे चेंडू टाकत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक बॉल आपल्याला वेगळा टाकायचा. 6 बॉल आपल्याकडे आणि 6 बॉल डॉट कसे काढता येईल याचा विचार मात्र गोलंदाज करतात. जीत खोत. शॉट उंच हवेत दूर आहेत खेळाडू. शॉट मारल्यानंतर जणू काही चेंडू देखील हवेमध्ये थोडासा दबला गेला आणि इथून एक सिंगल स्कोर पोहोचलाय तो 45. 5 चेंडू 3 धावा दिल्या जीत खोतने. जीवदानी बामण डोंगरी संघाचा
खरं तर गोलंदाजीचं हे अस्त्र मी म्हटलं ओव्हर सुरुवात झाली आणि त्यानंतर जीत कौर 5 बॉल फक्त 3. लास्ट बॉल परफेक्ट उडवलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी दैदिप्यमान ट्रिमेंडस शॉट सिक्सर. थँक्यू डीजे. लगातार 2 षटकार कोणत्याही फलंदाजाने जर लगावले तर या स्पर्धेचे आयोजकच म्हणेल मी रमेशजी काळन यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे कार्यक्षम कर्मचारी रमेश शेठ काळन यांच्या वतीने 2 लगातार षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 4 ओव्हर 51 धावा. अंतिम ओव्हर मध्ये आलेत आता भानुदास म्हात्रे, आणखीन एक अनुभवी गोलंदाज. भरपूर वर्ष जीवदानी बामणडोंगरीसाठी भानुदास म्हात्रेचं योगदान राहिलेलं आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये भानुदासला खरं तर आपला अनुभव आणि तुफानी बॅटिंग करणाऱ्या फलंदाज प्रतीक नाईक आणि जतीन पाटीलला इथून रोखायचं. स्ट्राईकवरती आहे सध्या जतीन पाटील. एकच धाव सध्या जतीन पाटीलने केली आणि आता भानुदास म्हात्रे या बॉलरचा तो सामना करेल. पहिला बॉल इथून पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्लीप पर्यंत चेंडू होता. एक सिंगल कंप्लीट केले आणि आता ज्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 23 धावा आपण पाहिलेले आहेत. 2 षटकार 2 चौकार इथून ज्याने मारलेले आहेत तो फलंदाज स्ट्राईकवरती आलाय प्रतीक नाईक. कारिवली टीम सुशांत रायडर स्वर्गीय आर्यन 11 नावाने खेळतीये. प्रतीक नाईक ऑन स्ट्राईक आणि भानुदास म्हात्रेचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा फर्स्ट स्लिप कडे चेंडू. एकच धाव मिळेल. थोडासा निराश जरूर असेल कारण शॉट सिलेक्शन तेवढं प्रॉपर होत नाहीये. 2 बॉल 2 सिंगल आला. शेवटची ओव्हर आणि भानुदास म्हात्रे इथून मात्र 2 बॉल मध्ये आपण बघू शका 2 धावा दिल्या. 53 आहेत. शॉट उंच हवेत आणि तेवढाच लांब व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. गोलंदाज तयार भानुदास म्हात्रे. शॉट हवेत होता. शॉट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू नोमॅन लँड्स मध्ये सिंगल मिळेल. धावा संख्या इथून उपस्थित तुम्ही बघू शकाल धावा फलकावरती 60 धावा उपस्थित धावा फलका. आणि जर कोणत्याही बॅटरने अनिल शेठ काळन यांच्या कटआउटला जर का शॉट मारला तर मग आता पंढरी भोईर यांच्याकडून 500 रुपये असतील. भानुदास म्हात्रेचा हा चेंडू खेळाडू पाठलाग करतोय. समोरून मात्र खेळाडू नाहीये. चेंडू चालला वेगवान जमिनीला गुदगुल्या करत सीमापार चौकार. धावा 64 आहेत. सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन 11 कारिवली टीमच्या आता एकच बॉल या इनिंगचा शिल्लक आहे आणि आई एकविरा बोरशेती आणि टीम हालचे कॅप्टन आपण स्टेजकडे टॉस साठी रिपोर्टिंग करा. 64 धावा ऑन बोर्ड. भानुदास म्हात्रेचा अंतिम बॉल. लास्ट बॉल. शेवटच्या बॉल वरती देखील ब्लास्ट केलाय. आणखीन एक षटकार वेल फिनिश केलं जतीन पाटीलने आणि 70 धावा केल्यात. बोरशेती संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. हाल संघाचा कर्णधार विनंती असेल आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे.
सुशांत रायडर स्वर्गीय आर्यन स्मृती कारिवली टीमने रन्स केल्या 70 धावा. 30 बॉल मध्ये 71 धावांचं टार्गेट आहे. ते आता जीवदानी बामणडोंगरी टीमला. आणि जरूर आपण पाहतो अजय सर या ठिकाणी या सुशांत रायडर्स कारिवली टीमच्या गोलंदाजी संधी असेल संदेशजी हजारे, आकाशजी शिंगे, अनिलजी गायकवाड, आकाशजी जाधव आणि चंदूदादा सोनावळे यांच्या वतीने आपण पाहतो विकेट हॅट्रिकला 2000चं कॅश प्राईज असेल. कारिवली टीमसाठी हा पारितोषिक या ठिकाणी लागलंय. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस आपण पाहतो या ठिकाणी बोरशेत संघ आज याचं मनापासून धन्यवाद मानूया कारण आज वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झालेत. तर टॉस जिंकला त्यांनी प्रथमतः आपण फलंदाजी करणार. बॅटिंग करणार आहेत. धन्यवाद आणि तुमचं मनापासून आभार आहे कारण आज तुम्ही खूप लवकर या ठिकाणी आलात. पहिली मॅच होती पण या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा पुन्हा एकदा वेलकम या कर्जत तालुक्यामध्ये कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलवले वेळोवेळी तुम्ही आलात. आज एक चांगले नियोजक आयोजक आहात आपण. एक चांगले कसं वाटतंय आज हा मैदान आणि इथलं हे व्यवस्था पाहून? प्रथम कर्जतकरांचा स्वागत. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं खेळण्यासाठी. अजित भाऊचा पण ज्यांनी आम्हाला खेळायला इथं आमंत्रण दिलं आहे. चांगला खेळू आणि चांगला खेळ दाखवून जाऊ इथं. जरूर तुम्हालाही शुभेच्छा असतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहतोय जरूर आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक जरूर लागले जातील. कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. अजयजी डायरे सर यांना थोडीशी विश्रांती देऊया. ते लवकरच जॉईंट होतील पण तोपर्यंत संधी देऊया आपण डीजेला आणि जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये. आणखीन एक सुंदर आवाज आमचे मित्र सोमनाथजी खाडे सर. तीस बॉल आणि 71 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं जीवदानी बामण डोंगरी टीमच्या अगेन्स्ट. सुशांत रायडर्स वर्गीय आर्यन स्मृती कारिवली टीमने आपला बॅटिंगचा धमाका दाखवला आणि 71च्या धावसंख्येला इथून चेस करण्यासाठी होईल सेकंड इनिंगला सुरुवात. ऐकूया आवाज कॉम्बॉक्स मध्ये सोमनाथजी खाडे यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर संदीपजी गायकवाड सर, आपलं दोघांचं मनापासून आभार जे आम्हाला साथ देत आहेत समालोचन कक्षामधनं. जाऊया मैदानावरती. गेम ऑन. पहिलाच बॉल
पहिला चेंडू बॅकफुट वरती जाऊन पंच केलं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं दणदणीत खणखणीत स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉलवर पहिला वार चौकार. थँक्यू सो मच. केटीसी वाहिनीचं गुणगौरव या ठिकाणी केलं जातंय. अजिंक्यदादा पवार प्रस्तुत हा संपूर्ण चॅनेल या ठिकाणी काम पाहतोय. इथे सुद्धा फुलटोज मिळाला आहे. निश्चितच चांगला फटका खेळला आहे. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ सुंदर फिल्डिंग. चेंडूला पकडतायत फेकतायत. पहिला चौकार त्यानंतर एक सिंगल आली आहे. संदेश गोंधळीनं खऱ्या अर्थानं गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. 71चा पाठलाग करतायत. मोठं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात जर आपण पाहाल तर पहिल्या 2 बॉलवर 5 आल्यात. गोलंदाज मोहित घरत अष्टपैलू खेळाडू. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर सिंगल. एकंदरीत 2 बॉलवरती 5 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे. तकदीर येतोय स्ट्राईक एंडवरती. तकदीर पाटीलसाठी ऑफ साईडला शफल झालाय. फटका चांगला आहे. दर्जेदार दमदार चेंडू होतोय सीमा पार. अंपायर डिसिजन. इट्स अ मायटी ब्लो. षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं चालू असताना हॅलो वेट षटकार. 12वा खेळाडू सांगतोय की चेक करा असं. अंपायर डिसिजन षटकार. गेम ऑन. षटकाराच्या मदतीनं धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलंय. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मोहित वरती हल्ला चढवला. इथे कमबॅक त्यानं केलाय. सोप्पा झेल. संधी आली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाही. इथे आपण पाहताय गोलंदाजानं मेहनत केली. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट. ठोसास ठोसा देण्यासाठी 2 धाकड संघांच्या दरम्यान हा मुकाबला तुम्ही पाहताय. एका बाजूनं स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली आणि त्यांना फाईट करत असताना जीवदानी बामण डोंगरी या 2 संघांच्या दरम्यान चाललेली झुंज. 71चं मोठं टार्गेट या ठिकाणी पाठलाग करतायत आणि सुरुवात जर आपण पाहाल तर 4 चेंडूंवरती 12 धावा वसूल केल्यात. संदेश आणि तकदीर सलामीची जोडी बॅटिंग करतायत. स्ट्राईक वरती संदेश. इथे सुद्धा फटका चांगला आहे. बॅकफुटला गेलाय. दणदणीत प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार दमदार चौकार. थँक्यू सो मच. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025चा हा तरार. शेवटच्या महाअंतिम रात्रीत आपण आहोत. गेली 5 रात्री क्रिकेटचा रणसंग्राम या धर्तीवरती तुम्ही एन्जॉय करताय. षटक क्रमांक पहिलं. मोहित वरती चांगला हल्ला केलाय. इथे समोरच्या दिशेला फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात. पकडलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज माघारी परततोय. संदेश गोंधळीच्या माध्यमातनं जतीन पाटीलनं एक अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद.
धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. संमिश्र सुरुवात झाली आहे. पहिल्या 5 बॉलवरती तब्बल 16 धावा आल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. संदेशला माघारी पाठवलंय. 4 चेंडूत 9 धावांची एक चांगली खेळी त्यानं साकार केली. मात्र त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. सामना आपण एन्जॉय करताय. सुशांत रायडर्स कारिवली आणि त्यांना फाईट करतायत जीवदानी बामण डोंगरी. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. 71चा पाठलाग. लक्ष्य जरूर मोठा आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं. हारा वही जो जी जान से लढा नाही. लढावं लागेल, ताकद लावावी लागेल. पहिल्या षटकात 16 आल्यात. इथून आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल बामण डोंगरी टीमला. तकदीरला साथ देण्यासाठी शुभम मैदानात आलाय. षटक क्रमांक 2ची जबाबदारी प्रतीकच्या खांद्यावरती. ओव्हर नंबर 2ला सुरुवात. पहिल्या षटकात 16 आल्यात. इथून निश्चितच संमिश्र सुरुवात दोन्ही टीमसाठी तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन. शेवटच्या महाअंतिम रात्रीत आपण आहोत. खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. गुलाबी थंडी चारही बाजूला. निश्चितच ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि निश्चित प्रेक्षकांच्या सानिध्यात आणि प्रेक्षकांच्या साक्षीनं रंगलेला हा सामना. बिग फाईट मॅच. जशी जशी रात्र पुढे सरत जाईल तसतशी आजच्या रात्रीला मजा येताना पाहायला मिळेल. आलेल्या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. शेवटचं निश्चितच शेवटच्या रात्रीचा हा थरार. शेवटच्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर कमबॅक केलंय कारिवली टीमनं. त्यानंतर षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर डॉट येतोय. प्रतीक आलाय. प्रतीकवरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्यानं सार्थ करायला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. तकदीर स्ट्राईक वरती खेळतोय. तकदीर पाटील जुना जाणता भरपूर अनुभव असणारा खेळाडू. निश्चितच अनुभवाचा वापर त्याला इथे करावा लागेल. इथे पहा जागेवरनं खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड देन डिस्पॅच. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. दे धमाका षटकार. थँक्यू सो मच KTC लाईव्ह. अजिंक्यदादा पवार आणि त्याच्या संपूर्ण शिलेदारांचं कौतुक करूयात. निशांत बागडे, बंटी माळी ऑपरेटरच्या भूमिकेत. त्याचबरोबर आर्यन धुळे, धनंजय मिरकुटे, प्रवीण ऐनकर, सूरज मिनमिने, श्रवण डायरे या सर्व टीमचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत आणि कौतुक करूयात. अगदी अंधाऱ्या रात्रीत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुई जरी पडली तरी तुम्हाला सापडेल अशा पद्धतीचं क्वालिटी कव्हरेज तुम्ही पाहताय. वेलकम. आणि जबरदस्त आयोजन आणि आयोजनाला ही 4 चंद्र लावणारी KTC वाहिनी ज्यांचं गुणगौरव होतंय व्हायलाच पाहिजे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दमदार सुरुवात. तकदीर खेळतो स्ट्राईक वर आणि तकदीर आणि त्याच्या संघाचं नशीब उजळलंय. व्हाईट बॉलचा इशारा. नशिबाची साथ मिळतीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा पंजा. धन्यवाद. 31 धावा धावफलकावर. 31 ऑन द बोर्ड. एका षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. स्कोरबोर्ड मध्ये अपडेशन होत आहे. 27 धावा मित्रांनो. 27. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 2 चेंडू फेकून झाले. तब्बल 27 धावा धावफलकावर. 71चा पाठलाग. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत तकदीर पाटील. इथे बॅट फिरवली आहे व्यवस्थित. निश्चित संपर्क नाही. अपील करतायत. लाऊड अपील. सिंगल एका धावेचं योगदान येते. लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही सिंगल धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 28 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. तकदीर पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी शुभम पाटील ही जोडी मैदानावरती आलेत. दोघांनाही मात्र इथून किल्ला लढवावा लागेल. डाव सावरावा लागेल. डाव पुढे सरकवावा लागेल. 71चा पाठलाग. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर जवळजवळ 12.5च्या आसपास. स्ट्राईक वरती शुभम आलाय.
ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असेल लेफ्ट हँडेड फलंदाज. इथे लाईन पाहिली जाईल, ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन खराब, अवांतरची धाव येते, धावफलकावर जोडली जाईल. निश्चितच एका धावेची मदत इथे धावफलकाला होईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 29 वरती 29. षटक क्रमांक दुसरं प्रतीक गोलंदाजी करतोय. प्रतीकवरती निश्चितच जिम्मेदारी, फार मोठी जबाबदारीपूर्वक खेळ त्याला करावा लागेल, कमबॅक त्याला करावा लागेल. सुरुवातीलाच हल्ला बोल केलाय. तकदीर 14 वरती खेळतोय. शुभम आलाय स्ट्राईक वरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. इथे समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे. प्रयत्न केले मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू सो मच अनिल दादा आणि पिंपळीकरांचं मनापासून कौतुक आपण करूयात. क्रिकेटचा खेळ तुम्हा जीवा सर्वांच्या जीवाभावाचा विषय. निश्चितच आपण आपलं आयुष्य जगत असताना धकाधकीच्या जीवनामध्ये जेवढं प्रेम आपण आपल्या घरच्या मंडळीवर करतोय, कदाचित त्याहूनही जास्त प्रेम आपण क्रिकेटवरती करत असू. म्हणूनच आज क्रिकेटच्या मैदानावरती चारही बाजूला तुडुंब गर्दी आपण पाहताय. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, वही प्यार से गले लगाएगी. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. इथे पहा, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर जातोय, अडवतोय. एक सिंगल आली आहे. एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 34 वरती 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि तब्बल 17.00 ची सरासरी. धावफलकावर 34 धावा, 71चं टार्गेट. करंट रन रेट तुम्ही पाहताय तब्बल 17.00. 18 चेंडू शिल्लक आणि 37 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांची धडधड वाढवणारा हा गरम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त मॅचेस तुम्ही पाहताय. यापूर्वी सुद्धा एक दमदार सामना तुम्हाला पाहायला मिळाला. इथे सुद्धा एक बिग फाईट मुकाबला मैदानात पेश होतोय. येणाऱ्या मॅचेस सुद्धा दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर क्वालिफायरचा थरार तुम्ही अनुभवू शकाल. गेली 5 दिवस क्रिकेटची मेजवानी संपूर्ण या परिसराच्या क्रिकेटसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी तुम्हाला पाहायला मिळतीये. अतिशय दर्जेदार चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. 71चा पाठलाग. 2 षटकात तब्बल 34 धावा इथं जोडल्यात आणि इथून 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष पार करायचंय. डोकेदुखी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कारिवली संघासाठी तकदीर पाटील, ज्याच्या बॅटमधनं 14 धावा आल्यात, सेट झालाय. तो निश्चितच तयार असेल फायर करण्यासाठी. त्याला साथ देताना शुभम 5 धावांवरती खेळतोय. तो सुद्धा निश्चितच हळूहळू सेट होतोय. जोडी फोडावी लागेल, पार्टनरशिप तोडावे लागेल, ब्रेक थ्रू करावा लागेल, ब्रेक थ्रू आणावा लागेल कारिवली टीमसाठी. अर्थातच स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली या संघानं ज्या 70 धावा बनवल्या त्या जर वाचवायच्या असतील तर इथून या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. तिसऱ्या षटकासाठी अक्षय पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. अक्षयला मात्र इथून खिलाडीची भूमिका पार पाडावी लागेल. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा खेळाडू ओव्हर नंबर 3 मध्ये पाचारित केलंय. त्याला चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. स्ट्राईक वरती शुभम खेळतोय, लेफ्ट हँडेड फलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार होतोय. विवर रचनेमध्ये बदल करतायत. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फिल्डिंगची पाबंदी हटताना पाहायला मिळेल. सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना शिलेदार तुम्हाला तैनात झालेले पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं. एकच सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 35 या आकड्यावरती. 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच, बिग फाईट मुकाबला, दर्जेदार मॅचेस तुम्हाला आजच्या रात्रीत इथे अनुभवायला मिळतील. क्रिकेटचा रणसंग्राम, गुलाबी थंडी, म्युझिकची मेजवानी आणि निश्चितच वर्षाच्या शेवटाला जात असताना
एक अभूतपूर्व पर्वणी या संपूर्ण आयोजन समितीची तुम्हाला या ठिकाणी मिळतीये. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 17 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. तकदीर पाटील स्ट्राईक वरती खेळतोय. इथे फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर अगदी जाऊन बॅट फिरवली, मात्र गती आपण पाहताय तर बरोबर नियंत्रित केली, उंची कमी ठेवली आणि सरळ चेंडू विकेट गेला, विकेट किपरच्या हातात गेलाय. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडू त्यानं टाकले, 1च धाव खर्च केली आहे. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय पाटील तू टक दे. तकदीर पाटील मैदानात त्याला किती वेळ तुम्ही शांत ठेवाल. टप्प्यात आलाय, परफेक्ट कार्यक्रम केलाय. चेंडू सरळ जंगलात, सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12.00 ची सरासरी इथून राखायची आहे. 70 धावांचं टार्गेट जरूर ठेवलंय, मात्र ते पार करण्याची धमक आणि ताकद आम्ही ठेवतोय हे सांगायला सुरुवात केली आहे तकदीर पाटीलनं. 7 चेंडू फेस केलेत, 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. इथे कमबॅक. अक्षय सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगला टप्पा, समोर पिच केलं, बाहेर काढलं, लेग कटरचा अद्भुत नजराणा पेश केलाय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता, सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट आलाय. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी. यष्टीरक्षक आपण पाहताय जयेश म्हात्रे विकेटच्या मागणं चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर करत असताना निर्धाव आलाय. लगेचच कमबॅक. 14 चेंडू 30चं समीकरण. एक बॉल नंतर लगेचच समीकरण बदलताना पाहायला मिळतील. एक चेंडू नंतर तुम्हाला इथे समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला. 2 ताकदवर धाकड संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार हा सामना. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये ही गरमागरम लढत तुम्ही एन्जॉय करू शकाल. 14 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष पार करायचंय. अजूनही सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण आहे. स्ट्राईक वरती तकदीर पाटील. तकदीर आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. तकदीर पाटील आज निश्चितच मैदानावरती संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे हे सांगायला त्यानं सुरुवात केली आहे. 9 चेंडू फेस केले, 26 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. धावफलकावर एकंदरीत 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावर. 13 चेंडू 24 ची गरज. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी जिवंत आहे. 70 धावांचा मोठा पाठलाग. मात्र या परिसराचा आपण विचार कराल तर निश्चितच झुंजार आणि लढवय्या योद्ध्यांचा हा संपूर्ण परिसर आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे मित्रांनो. इतिहासाची चर्चा होत राहील. इथे पहा, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल, एकच धाव मिळेल. एका धावेची मदत येईल, धावफलकावर जोडली जाईल, स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 48 धावा. 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3च्या सांगतेनंतर 48. इथून आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी अजूनही संधी समसमान पाहायला मिळेल. दोन्ही संघासाठी अजूनही समान संधी आणि जिंकण्याच्या वाटा जर आपण पाहिल्या तर अजूनही खुल्या आहेत. 12 चेंडू 23चं समीकरण इथे पाहायला मिळतं. चांगली मॅच, दर्जेदार सामना. पूर्वार्धात 70 बनवल्या. असं वाटलं होतं की स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली हा संघ मैदानात डॉमिनेट करेल असं वाटलं होतं. मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेले जीवदानी बामण डोंगरी कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलाचा आपण विचार करत असाल तर अदबीनं आणि ताकदीनं ज्या 2 संघांना मोजलं जातं, ज्या 2 संघांना गणलं जातं
त्या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. तकदीर पाटील लढवय्यासारखा मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. 10 चेंडू 27 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. शुभम त्याला साथ देतोय. 6 धावांवरती तो सुद्धा खेळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ही डोकेदुखी कारिवली टीमसाठी. 12 चेंडू 23चं समीकरण. दोघांनाही झुंजावं लागेल, लढावं लागेल. मैदानावरती सामना जिंकायचा असेल तर दिवस रात्र एक करावी लागेल. आणि निश्चित अद्यापपर्यंत दोघांनी मेहनत केली आहे. दोन्ही संघांनी झुंज दिली आहे, ताकद दाखवली आहे, लढा दाखवलाय. झुंजार प्रवृत्तीचं दर्शन इथे तुम्हाला पाहायला मिळालंय. 12 चेंडू आणि 23ची गरज. षटक क्रमांक 4ला सुरुवात. गोलंदाज प्रतीक आलाय. प्रतीक नाईक वरती विश्वास दाखवलाय. इथे पायावर जबरदस्त टोला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला की ठोकलाय. षटकार. पाटीलच्या बॅटवरती आज बरोबर चेंडू येतोय. परफेक्ट टायमिंग करत असताना फॉर्म मध्ये येतोय. षटकार त्यानं ठोकलाय. सामना खुला केलाय. 11 चेंडू 17ची गरज. आता मात्र इथून खतरा उभा राहिलाय तो कारिवली टीमसाठी. धावा त्यांना बनवायच्या होत्या 71. सुरुवात दमदार दिली आहे. 54 वरती 1 गडी बाद. धावफलकावरती तुम्ही पाहताय चांगली बॅटिंग. टॉप ऑर्डरचे फलंदाज तकदीर खास करून डोकेदुखी. त्याची विकेट महत्वाची. गोलंदाज प्रतीकसाठी. इथे हा सुद्धा चेंडू चांगला होता, मात्र बरोबर त्याच्यावरती मेरिटनुसार खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नजाकत भरा तुम्हाला फटका पाहायला मिळेल. क्रिकेटच्या मैदानात क्लासिकल अंदाज. तकदीर पाटील ऑन फायर. चौकार. तकदीर पाटील मात्र एका बाजूने काटा बनून उभा आहे. जबरदस्त बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. इथे सुद्धा बॉडी लाईन आलाय. भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी. इथे सिंगल 1 धाव आली आहे. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल. ते एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 59 आकड्यावरती. 59 59 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तकदीर आणि शुभम या दोन खेळाडूंनी मात्र इथून चांगल्या पद्धतीने भागीदारी पार्टनरशिप रचली. भागीदारी फार महत्वाची असते. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला एक चांगला भागीदार महत्वाचा असतो. आयुष्य जगत असताना तुमचं आयुष्यात तुम्हाला एक धर्मपत्नी जर चांगली भागीदार मिळाली तर तुमच्या आयुष्याचं भलं होत असतं. एखादा व्यवसाय करत असाल, चांगला पार्टनर मिळाला तर निश्चितच तुमच्या आयुष्याचं भलं होत असतं. इथे चांगली पार्टनरशिप. इथे बॉडी लाईन पुल केलंय. निश्चितच एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभमच्या बॅटचा वार. शुभम पाटीलची पाटीलकी. षटकार. मात्र इथून मॅच ऑन केली आहे, खुली केली आहे ती बामणडोंगरी टीमसाठी. शुभम पाटील आणि तकदीर पाटील या पाटील बंधूंनी खऱ्या अर्थानं पाटील की मैदानात गाजवली. गोलंदाजी करतोय प्रतीक नाईक. त्याच्यावरती हल्ला बॉल केलाय. 70 धावांचं मोठं टार्गेट होतं, मात्र इथं लिलया पार करतायत. व्हेरी गुड बॅटिंग. इथे पहा बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. पॉइंटला फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. पकडून फेक झालीये. एकच सिंगल धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल. ते एका धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचलं 66 वरती. 66 ऑन द बोर्ड. षटकातला अजूनही 1 चेंडू शिल्लक. 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग मैदानात पेश करतायत. चांगली पार्टनरशिप मैदानात पेश करतायत. चांगली भागीदारी मैदानात पेश करतायत. तकदीरसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटवर
निश्चितच आला नाही, मात्र सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती वाढ पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 या आकड्यावरती. 67 ऑन द बोर्ड. डबल घेतली, 2 कंप्लीट केल्या. 68 धावा इथे कंप्लीट करतायत. निश्चितच 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. सामना एकतर्फी खुला करत असताना 71 धावांचा मोठा पाठलाग इथे करत होते. मात्र सुरुवातीलाच आपण पाहताय तर एक विकेट सुद्धा मिळाली होती, ब्रेक थ्रू मिळाला होता. संदेश गोंधळीला 9 धावांवरती बाद करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर मात्र तकदीर पाटीलनं जे मोमेंटम शिफ्ट केलं त्याला थांबवणं अवघड झालं. 14 चेंडू तब्बल 40 धावा त्यानं बनवल्या आणि त्याला साथ देत असताना शुभम पाटीलची जबरदस्त आणि आश्वस्त खेळी पाहायला मिळतीये. त्याच्या बॅटमधनं 13 धावा, 6 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. सामना निश्चित आपण पाहताय तर बामणडोंगरी संघासाठी जिवंत झालाय, ऑन झालाय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काही घडू शकतं. निश्चित आपण पाहताय तर लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्यात. इथे क्रिकेटच्या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना सुद्धा सामना टाय होताना आम्ही पाहिलाय. इथे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. महेश पाटील, महेशला एक चांगलं षटक, जादुई गोलंदाजी जर त्यानं केली तर निश्चित कमबॅक होऊ शकतं. अजूनही सामना जिवंत. 6 चेंडू 3 धावा. इथे आपण पाहताय तर बॅट्समनची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. बॅट्समन निश्चित आपण पाहाल शुभम पाटील आणि तकदीर पाटील या 2 फलंदाजांनी इम्प्रेस केलंय. या 2 फलंदाजांनी खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. मात्र मॅच मध्ये ट्विस्ट अजून बाकी आहे मित्रांनो. ये तो झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है. फलंदाज माघारी परतेल. क्लीन बोल्ड. स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्ती चषक रंगला रे. स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्ती चषक रंगला. थँक्यू सो मच. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक पिंपळी 2025 मध्ये आपण आहोत. मॅच रंगणार, मॅच बनेगा दोस्तो. अजूनही सामना जिवंत आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती महेश पाटील आलाय. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. जिम्मेदारीपूर्वक गोलंदाजी त्यानं करायला सुरुवात केली. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. क्रिश म्हात्रे मैदानात आलाय. इथून जर एखाद दुसरा चांगला चेंडू आला, एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मित्रांनो अजूनही टर्न होऊ शकते. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही सामना रंग बदलू शकतो. सरड्यासारखे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. 5 बॉल 3. इथे सुद्धा चांगला टाकलाय. लाऊड अपील. पंच तटस्थ भूमिकेत तुम्ही पाहताय. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मजाक मध्ये निश्चितच सामना आपण पाहिला तर टर्न होताना पाहायला मिळालेत. 4 चेंडू 3 धावा इथून बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काहीही घडू शकतं. मी मगाशीच आठवण करून दिली. 6 चेंडू आणि 1 धावेची मॅच सुद्धा डिपेंड झाली आहे. इथे फॉलो केलं मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. राज भोईर सर यांचा इशारा येतोय. येस, इट इज वाईट बॉल. अवांतरची धाव येईल. धावफलकावर जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 69 वरती. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 4 बॉल 2. अवांतरच्या धावा रोखाव्या लागतील. खिशात पैसे कमी आहेत. खर्च कमी करावा लागेल. पगार कमी आहे. आवर घालावी लागेल. 4 बॉल 2. इथे चांगला टाकलाय. अपील केले. लाऊड अपील. विकेटच्या मागे झेल. फलंदाज झालाय फेल. क्रिश म्हात्रे गॉन. चौकर कोणी मारी षटकार. चौकर कोणी मारी षटकार. चौकर कोणी मारी षटकार. खेळती हो किती न कोणी जिंकणार कोणी हरणार.
क्रिकेट खेळती हो इथे न कोणी जिंकणार कोणी हरणार स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्तीच्या चक्र थँक्यू सो मच. 3 चेंडू 2 धावा समीकरण आपण पाहिलं तर फलंदाजी टीमसाठी सोपं दिसतंय, मात्र मित्रांनो दुरून डोंगर साजरे, ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे का घाव पत्थर पे तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज महेश पाटील मैदानावरती आग ओकतोय आणि या रात्रीला रंगारंग रात्रीचं स्वरूप प्राप्त करून देतोय. ही मॅच जर त्यानं जिंकून दिली तर आज की शाम महेश पाटील के नाम. मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. अजूनही 2 धावांची आवश्यकता पार करायची आहे. 2 धावा बनवाव्या लागतील. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना संपत नसतो. गोलंदाज तयार. महेशचा हा चेंडू समोरच्या दिशेला फिल्डरला बीट केलंय. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सामना जिंकला या ठिकाणी जीवदानी बामणडोंगरी टीमनं. मात्र मन जिंकली ती महेश पाटीलनं आणि सुशांत रायडर्स कारिवली टीमनं. वेल प्लेड बॉईज. सामना जिंकलाय बॅटिंग करणाऱ्या टीम जीवदानी बामणडोंगरी टीमनं. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅटमधनं तब्बल 39 धावांची घणाघाती इनिंग आली आणि संघाच्या विजयामध्ये ज्यानं मोलाचा वाटा उचलला तो वन अँड ओनली तकदीर पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. सूरजदादा घोडविंदे आणि सलमान भाई नजे प्रस्तुत जीवदानी बामणडोंगरी या संघानं हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा हिरो वन अँड ओनली तकदीर पाटील ज्यानं 40 धावांची तुफानी इनिंग साकारली, 14 चेंडू फेस केले, तो तकदीर ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.